असे सगळे भरून भाजून घेते मी. अशी मस्त आपली अशी घरच्या घरी दाबेली आपण करू शकतो. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी करणार आहे दाबेली. मुलांचा आवडीचा पदार्थ आहे दाबेली. आज दाबेली करणार आहे मी. साहित्य बघा सांगते तुम्हाला काय काय घेतले. 4 उकडलेले बटाटे घेतले. ही बारीक शेव आहे. बटर लागणार आहे आपल्याला. हे डाळिंबाचे दाणे. हे चिंच गूळ भिजत घातलं आहे थोडंसं. सुकं खोबरं. हे भाजून शेंगदाणे सालं काढून घेतलेत. थोडीशी आमचूर पावडर आणि दाबेली मसाला करायचा आहे. तर आपण आधी दाबेली मसाला करून घेऊया. इथे एका पॅनमध्ये मी धने घालते आणि बघा थोडंसं ही एक दालचिनी, 2-3 काळी मिरी, लवंग आणि थोडंसं एक चक्रफूल तोडलं आहे मी, ते घालते. असं थोडासा गरम मसाला आहे बघा. हे भाजून घेते. थोडंसं खोबरं घाल. थोडंसं आपल्याला नंतर हे किसलेलं खोबरं लागणार आहे. थोडंसं गरम करून घेते, जास्त भाजायचं नाही. हे जरा गार झालं की यात तिखट मीठ घालून मिक्सरमधून बारीक मसाला करून घ्यायचा ह्याचा. ह्या मसाल्यामध्ये बघा मी जरा थोडंसं हे गार झालं धनं वगैरे, तिखट टाकते, मीठ घालून मिक्सरमधून काढून घेते. हा मसाला करून घेतला. आता आपण पुढची तयारी करू. ह्याच पॅनमध्ये मी हे जे शेंगदाणे आहेत ना ते थोडेसे तळून घेते. थोडंसं तेल घालायचं. आपण जो हा मसाला केला आहे ना तो टाकायचा. काढून घेते लगेच. करपून नाही द्यायचं. त्याच पॅनमध्ये परत तेल घालते आणि ते बटाटे आपल्याला मस्त परतून घ्यायचे. त्यात किंचित थोडंसं जिरं घालते. मसाला घालते आता त्यात मी. आपले बटाटे किती त्याप्रमाणे घालायचं. थोडंसं लाल तिखट पण घालायचं जरा अजून रंग येईल त्याला. आणि हे सगळे बटाटे त्यात कुस्करून घालायचे. चांगले स्मॅश करून घ्यायचे. आपण मसाला करताना मीठ घातले त्यात किंचित घालायचं. आणि हे जे चिंच आणि गूळ मी भिजत घातले ना त्याचा कोळ घालते आधी. हे चांगलं मिक्स करून घेते. आमचूर पावडर वापरली तरी चालते, आपण थोडीशी नंतर घालू त्यात. चांगला आधी एकजीव करून घेते. थोडासा अजून मसाला घालते. सगळं असं मस्त एकजीव झालं. तर गॅस बंद करते.
हातात आम्ही तो जो रगडा केला आहे आपण बटाट्याचा तो काढून घेते. असं पसरवून घ्यायचं, असं व्यवस्थित असं पसरवून घेते. पसरवून घेते सगळं, असं पसरवून घेतलं सगळं मी. आता त्याच्यावर बघा म्हणजे आपण जे खारे शेंगदाणे केलेत ना, दाणे फ्राय करून घेतले ते घालते. शेव घालते. आपण बाहेर दाबेली खायला गेलो तर ते अशीच करतात ना, घरी करून खायला काही हरकत नाही. तसं फार काय अवघड पण नाही, त्यातलं बरंचसं साहित्य आपल्या घरात पण असतं. सुंदर दिसते का? थोडंसं खोबरं घालते, कांदा, ही थोडीशी आमचूर पावडर आहे ती घालते, हाताने घालते. तुम्हाला अजून वेगळी हिरवी चटणी वगैरे करायची असली तर करू शकता, मी काही केली नाही आहे. कांदा घालते, आणि कोथिंबीर घालते. कोथिंबीर घातली. झालं का नाही सेम आपलं बाहेरच्या दाबेलीसारखं हे सगळं. आता आपण पाव भाजून घ्यायचे. आधी पाव भाजून घेते. झालं काय, आज मला ना जे आपल्याला दाबेलीला पाव लागतात तसे पाव मिळालेच नाहीत आमच्या बेकरीमध्ये, ते असेच पाव आणलेत मी. हरकत नाही, आता आपण हेच पाव वापरूया, नाही तर ते दाबेलीला शक्यतो आपण गोल पाव आणतो ना. आता मी ह्याच पावाचं करणार आहे. आपण आता ह्या पावांमध्ये भरून घेऊ. पाव बाजूला ठेवते सगळे. आता हे बघा, हे असे ह्या पावावरच आपल्याला काम भागवावं लागेल, कारण ते पाव मिळालेच नाही. होतं असं, नाही तेव्हा ते छान मोठे गोल पाव असतात चांगले. ह्याला ना तुम्ही जर दुसरी हिरवी वगैरे चटणी केली तर ती पण लावू शकता, पण मी काही ती चटणी दुसरी केली नाही. आता मी असंच लावणार आहे. पाहिजे तर थोडंसं अजून हा मसाला पण आपण थोडासा लावू शकतो, जर अजून तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे असेल तर. जास्त भरायचं म्हणजे मग ते बाहेर येतं ना, आणि मग आपल्याला नंतर ती शेव लावून भाजायचे ना. असं. आणि ही जी बारीक शेव आहे त्यात बुडवून घेते मी. ते पाव असले मग जरा छान होतात. आता हे आपण बटरवर भाजून घेऊ मस्त. थोडंसं तेल घालते, कारण नुसतं बटर घातलं की ते जळून जातं. मस्त असे छान भाजून घ्यायचे. अजून दुसरे असेच मी पाव भरून घेते. हे बघा, ही अशी आपली मस्त दाबेली झाली. इतकंच की हे गोल पाव मिळाले नाहीत मला. कशी वाटली कमेंट करून सांगा आजची दाबेली आपली.
आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या रोज रेसिपी बघता येतील. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.